नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवत आहे गौरी गणपती येत आहेत म्हणून ज्वारीच्या पिठाच्या चकल्या खूप स्वादिष्ट बनतात. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी घेतलेली आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि याच वाटीच्या प्रमाणामध्ये बाकीचे साहित्य घेणार आहे. तर घेतले आहे पाव वाटी बेसन. ज्वारीच्या पिठामध्ये बेसन घालून चकल्या केल्यानं खूप खमंग आणि स्वादिष्ट तयार होतात. तर या पिठामध्ये 1 ते 1.5 चमचा ओवा घातला आणि 2 ते 2.5 चमचे तीळ. आता छान पीठ मिक्स करून घेते. ज्वारीच्या पिठामध्ये बेसन घातल्याने चकल्या अजिबात तुटत नाहीत. एक छान वळणीला पीठ येतं आणि टेस्टही छान लागते. म्हणून नक्की वापरा. एकदा नक्की ट्राय करा. बेसन घालून या चकल्या खूपच स्वादिष्ट बनतात. तर हे पीठ पूर्ण तयार झालेलं आहे. आता याची उकड काढून घेणार आहे. तर त्यासाठी घेतलं आहे, ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आणि थोडीशी त्याच्यामध्ये हिंग घातली, चवीपुरतं मीठ आणि हळद आहे 1 चमचा, 2 ते 2.5 चमचे लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 2 ते 2.5 चमचे धन्याची पावडर घातलेली आहे. त्याने खूप छान खमंग अशी टेस्ट येते चकल्यांना. आणि जे तेल घेतलेलं आहे ते मी 1च चमचा टाकलेला आहे तेल. तर आता हे सगळं एकत्र मिक्स करून याला छान दणदणीत अशी उकळी काढून घेणार आहे. तर पहा, मस्त उकळी निघालेली आहे. आता तयार करून ठेवलेलं पीठ आहे ते मी बारीक गॅस करून घेते आणि ते पीठ या पाण्यामध्ये घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. तर काय आहे ना, गौरी गणपतीमध्ये जराही वेळ भेटत नाही चकल्यांची भाजणी वगैरे करून घेण्यासाठी. तर ही रेसिपी आहे ना, पटकन आणि झटपट होते. उकड काढली आहे त्या साहित्यामध्ये होते. एक्स्ट्राचं साहित्य काहीच लागत नाही. पटकन बघता बघता 1 तासामध्ये चकल्या तयार होतात. तर कधी काय होतं, मुलांना अचानक काही खावेसे वाटतं, तर ह्या चकल्या पटकन घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये पटकन तयार होतात. तर येणाऱ्या दिवाळीमध्येही तुम्ही ही चकल्या करून पाहू शकता. काहीतरी वेगळ्या आणि छान खमंग चवीच्या. मस्त 15 ते 20 दिवस ह्या चकल्या टिकतात आणि अजिबात तेलकटही होत नाहीत. तर एकदा नक्की ट्राय करा. तर आता मी पूर्ण पीठ एकजीव करून घेतलेलं आहे. गॅस बंद करून घेते आणि यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे. तर 20-25 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. तर पीठही छान मुरलेलं आहे आणि गरम आहे हे पीठ. तर मी आता एका मोठ्या प्लेटमध्ये याला काढून घेते. किलोचा जर प्रमाण पाहायचं असेल तर 1 किलो ज्वारीच्या पिठाला पाव किलो बेसन घालायचं, म्हणजे हे प्रमाण एकदम बरोबर आहे. हे पीठ आहे ना, ते गरम गरमच मळायचं आहे. छान मळलं जातं. जास्त मेहनत घेण्याची काहीच गरज नाही, पटापट होतात. तर पिठामध्ये पाणी व्यवस्थित झालेलं आहे की नाही कसं ओळखायचं, तर पीठ असं एकजीव करून घेतल्याच्या नंतर त्याचा एक गोळा तयार होतो. तर पहा, मस्त पिठाच्या यावर एक्स्ट्राचं पाणी लागत नाही. याच आहे आपण जो माप टाकलेला होता, जे प्रमाण घेतलेलं होतं पाण्याचं ते अगदी बरोबर आहे. आता मी हे पीठ छान असं मळून घेते. तर पहा, छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. मळून मस्त पीठ तयार करून घेतलेलं आहे. जे पीठ मळण्यासाठी मी पाणी ठेवलेलं होतं पिठासाठी, ते प्रमाण बरोबर झालेलं आहे. तर तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारचं पीठ तयार झालेलं आहे. तर पहा, जास्त घट्ट नाही, सैल नाही, असं छान चकल्या होतील. मस्त असं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर पिठाचे 2 भाग करून छान त्याचे सोऱ्यामध्ये टाकण्यासाठी गोळे तयार करून घेते. तर असं पीठ करून ठेवलं ना, तर अगदी सोपं जातं करायला. आणि पाहिजे तर तुम्ही यावर झाकणही ठेवू शकता, पीठ सुकू नये म्हणून. तर पीठ छान मळलं ना, तर चकल्या तुटत नाहीत अजिबात. छान एक पिठाला तार तयार होते आणि मस्त चकल्या तयार होतात. तर आता हे सर्व मी असे गोळे करून घेत आहे. तर सर्व पीठ मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारचा सोरा घेतलेला आहे. तर हे तयार केलेलं पीठ आहे ना, ते यामध्ये असे दाबून दाबून घालणार आहे, म्हणजे कुठेही चकल्यांचं पीठ आहे ते मध्ये पोकळ व्हायला नको, म्हणून छान दाबून पीठ असं भरणार आहे आतमध्ये. तर चकलीच्या सोऱ्यामध्ये ना मी अजिबात तेल लावलेलं नाही पीठ टाकण्याच्या अगोदर. तर पहा, मस्त पीठच असं असतं की त्याला तेलाची जास्त गरज लागत नाही आणि अजिबात चिटकतही नाही. तर पहा, सगळं पीठ मी व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे.
तर सोरा व्यवस्थित लावून घेऊन मस्त चकल्या करून घेणार आहे. तर पहा चकल्यांचं पीठ किती छान तयार झालेलं आहे. काटेदार मस्त अशा चकल्या पडत आहेत. जराही पीठ कुठेच तुटत नाही मध्ये. तर पहा मस्त काटेदार चकल्या तयार झालेल्या आहेत. पीठ छान मळून घेतल्यामुळे मस्त पिठाला एक छान असा तार आलेला आहे. तर पीठ तोडून घेतल्याच्या नंतर दोन्ही साईडच्या कडा आहेत ना चकल्याच्या ते चिटकवून घ्यायच्या, म्हणजे ते तेलामध्ये सुटत नाहीत. तर पहा मी तुम्हाला आणखीन एक 4-5 चकल्या अशा मी करून दाखवते. तर तुम्हीही पहा पीठ एवढं छान झालेलं आहे ना तयार. भाजणीच्या चकल्या जशा होतात ना टेस्टी तशाच होतात. तर बिना भाजणीच्या चकल्या आहेत, आपण उकड करून घेतलेली आहे ज्वारीच्या पिठाची. तर पहा कितीतरी मस्त अशा चकल्या तयार होत आहेत. या चकल्या ना सगळे एकदम बनवून तळायच्या नाहीत, थोड्या थोड्या करून तळल्या ना तर फटाफट पण होतात आणि चकल्यांचं पीठ सुकतही नाही, व्यवस्थित अशा चकल्या तयार होतात. तर पहा अशा मी 5 ते 7 चकल्या बनवून घेऊन ते तळून घेत आहे. जर सोबतीला आणखीन एक कोणी मदतीला असेल तर फटाफट होतात. तर पहा आतून आणि बाहेरूनची साईड व्यवस्थित चिटकवून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीच्या आता मी सगळ्या चकल्या बनवून तळायला घेणार आहे. तर सुरुवातीला झालेल्या चकल्या आहेत ना ते मी आता तळायला घेते. तर तेल गरम करून ठेवलेलं आहे. जेव्हा मी चकल्या करायला घेतल्या होत्या तेव्हा तेल गरम करायलाही ठेवलेलं होतं, गॅस स्लो ठेवून. तर तेल छान गरम झालेलं आहे. तेल गरम किती पाहिजे चकल्या तळण्यासाठी तर पाहून घेऊ. तर पहा चकलीचा छोटासा तुकडा तेलामध्ये घातलेला आहे. तर छान असं त्याला बुडबुडे आलेले आहेत आणि जास्त काळपटही पडलेली नाही चकलीचा तुकडा आणि विरघळलेलाही नाही. तर आता चकल्या आहेत ना झालेल्या तयार, त्या मी तेलामध्ये घालते. तर जास्त चकल्या एकदम तळून घेणार नाही. तर 4-4 चकल्या आहेत त्या मी तळवून घेणार आहे. तर व्यवस्थित तळल्या जातात. तर चकल्या टाकल्याच्या नंतर तेलामध्ये त्या लगेच झाऱ्याने हलवायच्या नाहीत. तर चकल्या तेलामध्ये सोडल्याच्या नंतर त्याच्यावरच्या थोड्या बुडबुड्या कमी झाल्या की नंतर छोट्याशा चमच्याने त्याला खालीवर करून मस्त एकसारख्या हलवत छान क्रिस्पी तळवून घ्यायच्या आहेत. तर झारा घातला ना तर झाऱ्याला भरपूर तेल निघतं, मग चकल्या तेलकट होतात. तर म्हणून अशा छोट्याशा चमच्याचाही वापर केला ना तर खूप छान चकल्या होतात, अजिबात तेल निघत नाही. तर पहा मस्त चकल्या मी तळवून घेत आहे. तर पहा चकल्या छान अशा तळवून झालेल्या आहेत. तर तळलेल्या आहेत की नाही कशा ओळखायच्या, तर तेलामधून पूर्ण खाली जातात चकल्या, कढईच्या बुडाला बसतात तळाशी. तरच ओळखायचं की चकल्या छान आपल्या तळवून झालेल्या आहेत. तर या चकल्यांना आता मी काढून घेते. तर छोट्याशा चमच्याने किंवा सुरीने चकल्या काढल्या ना तर त्याचं पूर्ण तेल निथळलं जातं. आणि आता ह्या चकल्या काढून मी एका चाळणीवर म्हणजे एका जाळीवर ठेवणार आहे. तर काय होईल त्याच्यातलं जे राहिलेलं तेल आहे ना तेही सगळं निथळलं जाईल आणि कमी तेलकट होतात मग चकल्या आणि त्या 15 ते 20 दिवस छान टिकतात. तर पहा पूर्ण तेल निथळल्याच्या नंतर चाळणीमध्ये काढून घेत आहे. तर पहा मस्त अशी चकली तयार झालेली आहे, तुकडे पडलेले नाहीत. कितीतरी छान आणि स्वादिष्ट चकल्या तयार झालेल्या आहेत. तर आता मी सगळ्या चकल्या ह्या काढून घेते आणि बाकीचे राहिलेले आहेत ना ते सगळे चकले आता मी तळवून घेणार आहे. तर ह्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्यांना खूप कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग पटकन होणाऱ्या बिना भाजणीच्या चकल्या छान तयार होतात. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. ह्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्यांना खूपच सोप्या आहेत, प्रमाण बरोबर घेतलं की चकल्या खूपच सुंदर होतात. तर पहा दुसरी बॅचही तयार करून झालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर ह्या तळलेल्या चकल्या ते मी बाजूला काढून घेते. तर सगळ्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत. तर पहा किती दिसायलाही सुंदर दिसत आहेत. तर मी तुम्हाला दाखवते चकल्या कशा तयार झालेल्या आहेत. तर पहा मस्त अशी चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे, अजिबात तेल निघालेलं नाही. तर अशा प्रकारच्या चकल्या तयार झालेल्या आहेत ज्वारीच्या पिठाच्या. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.